सध्या आमच्याकडे मागच्या 2-3 महिन्यामध्ये 2 रुग्ण आढळले। एक देऊळगाव तालुक्यामध्ये नारायणखेड एक गाव आहे, तिथे एक 9 वर्षाचा बालक आढळला आणि या मागच्या 8 दिवसामध्ये खेरडा बुद्रुक गाव आहे जळगाव जामोद तालुक्यात, असे 2 रुग्ण आतापर्यंत गुलनबारी सिंड्रोमचे आपल्याला या जिल्ह्यामध्ये आढळले आहेत। सर, जीबीएसचा रुग्ण जो आढळला त्याच्यावरती उपचार कुठे सुरू आहे सध्या जो जळगाव जामोद तालुक्यातला खेरडा बुद्रुकचा जो पेशंट आहे त्याचे उपचार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे सुरू आहेत। त्याची परिस्थिती कशी आहे? परिस्थिती स्थिर आहे, लवकरच बरा होईल अशी अपेक्षा आहे। त्याच्यावर काय उपाययोजना जिल्ह्यामध्ये केल्या जातात आरोग्य विभागात? याच्यात गुलेनबारी सिंड्रोम हा ऑटोइम्युन डिसीज आहे, त्याच्यामुळे याच्यासाठी स्पेशल काही असं ड्राईव्ह घेण्याची आवश्यकता नाही आहे। ऑटोइम्युन डिसीज असल्यामुळे शक्यतोवर इन्फेक्शनपासून दूर राहावं आणि मेजर ट्रॉमा काही होईल, आता जर समजा मेजर सर्जरी करायची गरज पडली तर ते तर अवॉइड करता येणार नाही, पण मेजर ट्रॉमा होऊ नये आणि इन्फेक्शनपासून दूर राहावं हाच एक त्याच्यामध्ये पर्याय आहे। परंतु ओव्हरऑल असं म्हणता येणार नाही आपल्याला की प्रत्येक इन्फेक्शन झाल्यानंतर गुलेनबारी सिंड्रोम होतोच म्हणून। जिल्ह्यामध्ये काय आव्हान करणार लोकांना याबाबत? घाबरून जाण्याची आवश्यकता नाही। गुलेनबारी सिंड्रोम हा कुठल्याही असं थेट सांगता येत नाही की कोणत्या व्हायरसनं किंवा संडास लागली म्हणून त्यांना होईलच किंवा सर्दी झाली म्हणून गुलेनबारी होईलच, असं नाही आहे। गुलेनबारी ही इम्युनिटीची स्वतःच्याच शरीराच्या विरोधात झालेली ॲक्टिव्हिटी आहे। हा ऑटोइम्युन डिसीज आहे, याचं रिसर्च अजून बाकी आहे। साध्यासुध्या गोष्टीला घाबरून जाण्याची कुणीही काही आवश्यकता नाही, पण काही सिम्पटम्स जाणवले, थोडीशी कमजोरी जाणवली काही, तर ताबडतोब दवाखाना जवळ करावा, अंगावर दुखणं काढू नये। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।